अरे रे 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 रे, अरे बाप रे, अतिशय भयानक परिस्थिती आहे। गुदमरून मेलेल्या माशांचा खचाखच या ठिकाणी थर साचलेला आहे। काही येथील मासेमारू जे आहेत त्यांनी बघा या ठिकाणी हे मासे बाजूला काढलेत, कारण या ठिकाणी खूप मासे मेलेले आहेत, आपण पाहू शकता। त्यामुळेच या ठिकाणी गुदमरून मेलेल्या माशांचा खच या ठिकाणी आपण पाहू शकता। अशा अनेक ठिकाणी मेलेले मासे आपल्या समोर दिसणार आहेत। त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष केंद्रित करून या ठिकाणी असलेल्या परिस्थितीला बदल करणे अपेक्षित आहे। इंद्रायणी सेवा फाउंडेशन सातत्यपूर्ण याकडे लक्ष देतं। मात्र आज या ठिकाणी भावडी या गावात आलो असता जी परिस्थिती आहे ती वास्तव भयानक आहे। आपण पाहू शकता, हे बघा मेलेले मासे या ठिकाणी श्वासोश्वास न भेटल्याने मृत्युमुखी पडलेत। याप्रमाणे जर मानवाला असं काही घडलं तर काय होऊ शकेल याचा निश्चित विचार करणं गरजेचं आहे। कारण आपण या भूमीचे लेकरं आहोत आणि आपली जबाबदारी आहे की आपण नदी स्वच्छ निर्मळ ठेवण्यासाठी प्रयत्न करणं, प्रशासनास जागृत करून वाहती ती इंद्रायणीला स्वच्छ निर्मळ ठेवण्यात मदत करावी, हीच एकमेव आशा सर्वांसाठी विनंती वजा अर्ज करते इंद्रायणी सेवा फाउंडेशन की तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी वास्तव जलपर्णीपासून मुक्तता मिळावी आणि मेलेल्या माशांना पुन्हा असे दिवस येता कामा नये, अशीच एक आग्रहाची विनंती सर्वांकडनं। कारण नदीप्रेमी निसर्गप्रेमी आपण आहोत, तर या ठिकाणी वास्तव दिसतं ते सत्य आहे। मेलेल्या माशांना जीवनदान देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व एकत्र येऊन या ठिकाणी प्रयत्न करणं काळाची गरज आहे। आपण या ठिकाणी मेलेले मासे तर बघितलेलेच आहेत। आपण हे बघा, ही जलपर्णी आहे, यामध्येच ही मेलेले मासे इथेच आहेत। यापेक्षा भयानक कोणती परिस्थिती असेल असं प्रत्येक ठिकाणी आहे। तर यामध्ये निश्चित गरजेचं आहे। आपण पाहू शकता हा केवढा मोठा मासा आहे आणि या ठिकाणी कशी परिस्थिती झालेली आहे, फार कीड लागलेली आहे या ठिकाणी। वास्तव या माशांमुळं खाली कीड लागलेली आहे। तर अशाच मेलेल्या माशांना आपण जगवणं नितांत गरजेचं आहे, ती आपली गरज आहे। त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून या ठिकाणी वाहत्या त्या इंद्रायणीला स्वच्छ निर्मळ प्रयास करणं नितांत गरजेचं आहे। या ठिकाणी आमचे इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते आहेत, नमस्कार, की जे याची सत्यता प्रस्थापित करतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन या ठिकाणी जलपर्णी प्रशासनाने काढून माशांना मुक्तता द्यावी, हीच प्रशासनास आग्रहाची नम्रतापूर्वक विनंती। कारण जीव हा अनमोल आहे, त्याचं सजीव रूप ठेवणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे। त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता मेलेल्या माशांना वाचवण्यात तुम्हीच प्रयत्न करू शकता आणि तो सातत्यपूर्ण तुम्ही करावा, हीच आग्रहाची विनंती। धन्यवाद।